बरं जाऊ द्या, येतो. राम राम. असं काय? अयो, बाळूला तिसरा भाऊ आहे. तू गप्पा बस. घरी समद्यांचं माझ्यावर ध्यान हाय का मी संसार कसा करतोय, आणि माझं ध्यान हाय का जगाचा संसार मी कसा करतो. देवाप्पा, ओ देवाप्पा, चला जेवाय चला. काळ भैरी बाहेरच बसलाय जेवाय. गार वारा सुटलाय, बाहेरच बस. चला. मला भूक नाही. ऐका आता, अहो काळ भैरीच्या सांगण्यावरून मुरफाट्या तुराचा कोंबडा आणला आहे. तू जा म्हणलं नव का तुला? हा, असं झणझणीत कालवण झालं आहे ना. बरं नुसतं मऊ मऊ तरी खा. तू गावात गेला होतास नव का? होय. मग बाळू दिसला का तिकडे तुला? तेव्हा नाही दिसला, पर त्याच्या घरातून भाजनाचा आवाज येत होता. होय का? ते जाऊन द्या बरं. जेवाय चला. मला न आहे ते हरामाचं. हरामाचं? होय. अहो काल पत्रुत्याच गोड वाटत होता की, आणि आता हरामाचं वाटायला लागला आहे. वय मंगळू काय बी बोलू नका. त्या बाया पैसंद घालून बसला आहे तुम्ही. अहो सावताला विसरून बसलात की. अरे नाही, उलट हाच पतुरा पण अंधारात होतो. त्या बाळूपायी समधिक उजेड दिसायला लागला आहे. पण मला नाही वाटत असं. मग अरे माझा ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. अरे मी पोटच्या लेकरावाने वागवलं आहे तुला. मग काय करू तुम्हीच सांगा. अरे आपण हे समज सोडून देऊ आणि बाळूचं पाय धरू आणि भीक मागून खाऊ. नाही, अरे देव हाय त्यो. त्याच्या सावलीत उभा राहिल्यावर कसली चिंता. हा, ते नाही जमायचं मला. अहो काल पत्तूर त्याच्या मोहर वैरी म्हणून उभं केलं, आणि आज पाय धरून म्हणताय ते नाही जमायचं. अरे मंगळू माझ आई, त्या काळभैरीच्या नादाला लागू नगस. आणि तुमच्या त्या बाळ्याच्या नादाला लागू म्हणताय. अहो तुमच्या परीस तो काळ भैरी किती पटीने चांगला आहे. अहो काल पत्तूर अन्नाला महाग होतो मी तुमच्यामुळं, आणि आज पंचपाकवान मिळत आहे. अहो गावातली लोक मान देतात, आणि उद्या पंचाकडून झोपाया कापसाच्या गाद्या आणि पलंग बी येणार आहेत. कुणामुळं? काळ भैरीमुळं. तुम्ही काय केलं? काय बी बोलू नका. आजपासून मी आज तुमचा गुलाम नाही. मला जे वाटल ते मी करेल. मंगळू, याला मंगळू. जय जय राम राम कृष्ण हरी. अयो, रातच्याला ह्या भागातून जायचं म्हणलं का धडकीच भरती. बा एखादा जोडीदार संघ मिळेल. अरे ते मायापाच पोरग, अरे बाळूच भाऊ आहे हो. याला घेऊन जाऊ. नाही नाही, पण चाल सांगा लागणार आधी. काही नाही करत रात किडे. चला. वाडा घेऊ का? हवं वाडा घेऊ का? पोट भरलंय माझ. का? आता काय झालं? काय नाही. हवं सांगा तरी. तुम्हासनी न सांगून जमणार आहे का? गावात पंचांचा तात्या भेटलं होतं. वाटलंच मला. मेले सदान कदा तुम्हासनी काय ना काहीतरी सांगून भडकवत्या. मी आधीपासून सांगतो आहे, बाळाचं नाव झालेलं नाही चालणार त्यात. हो पण ह्यांच्या कशा पायी पोटात दुखत हाय?
नंदुलालच्या पोराला बरं वाटलं त्यावर बोलत होत. त्यासनी गावात नंतर काय किंमत राहायची? धमकी देतो हाय वाटतं. हा बय राजकारण आहे, त्यासनी दुसरा धंदा आहे का? जाऊ द्या, तुम्ही नका ध्यान देऊ. हं? असं कसं म्हणतेस तू? आता पतूर चालत होतं, पण आता लगीन झालंय त्याच. छान नका कराय का त्याला? भांडण तंटा नका मला. तुमचं बराबर आहे, बोलायची बी गरज आहेच त्याच्याशी. सक्कीचं बी बिनसलं आहे. मी आता सांगतो बोलतच नसेल तिच्याशी, मग ती काय आरती ओळणार आहे का? बोलते मी त्याच्याशी. काहीतरी डोसक्यात हाय त्यांच्या. कशावरून? आज भैरूचा विषय काढला. त्याला बी लग्नाला बोलवलं होतं, पण त्याला काही जमलं नाही. ह्यासनी काय करायचं आहे? आपण हाय तवर निबंध, आपल्यानंतर कसं व्हायचं? त्याला सांगेन. अरे भीमा, ऐ ऐ ऐ भीमा, थांब थांब थांब. अरे काय तात्या, हा रातच्याला तर निपची झोपत जा की, आणि दिसभर गोळा करतोस की खबरा इकडून तिकडून. हा, एकदा लांडगा नाव पडलं ना तर पडलंच. मग तुम्ही किती बी चांगलं काम करा, तुम्ही लांडगा ते लांडगाच. अरे तसं नाही रे तात्या. नाही तसंच आहे. आता मी तुम्हाला खबरा गोळा करताना दिसतो, मी गावासाठी किती चांगलं काम करतो ते दिसतं का तुम्हाला? अरे होय की, आणि कोण नाही म्हणत? अरे तू आहे तर गावाला शोभा आहे. होय का? मी आहे म्हणून गावाला शोभा आहे, म्हणूनच मला पोरगी दे ना कोणी. बघ आला का फिरून लग्नाच्या इशावर. बरं जाऊ दे, काय काम होतं? माझं काही काम नव्हतं, तुमचंच काम होतं, म्हणून वाट वाकडी करून हेतवर आलो मी. सांगतो का आता? अरे तो तुझा भाऊ भैरू येऊ लागला घराकडं. हा, तुला कसं ठाव? अरे आत्ताच बघितलं मी त्याला घराकडे येताना. भैरू आलाय? आयन बाला सांगायला पाहिजे मग. अरे मी तसंच जाणार होतो, पण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधणारा माणूस आहे म्या, म्हणून आलो बघ. हा अब खरं आहे बघ तुझं. सगळ्यांनी सांगतो मी आता. हा, निघतो. ऐ ऐ भीमा ऐक ना. ऐ ऐ हे असं काम झालं ना तर गरज सरवून तात्या मरू. जाऊ दे, हे भैरू कामाचं दिसतो. या घरातला ह्यो माणूस जर आपल्या बाजूने आला तर समजा सोपं होईल. नाही नाही, पंचाला सांगून पेटवायला पाहिजे, पेटवायला पाहिजे. बाळ्यानं समजावावर एका दमात नांगरलं, समधी गावकरी चाटच पड. काय ग? काय नाही, उचकी लागली. लेकीनं आठवण काढली का काय? हे पाणी घे. आय बा, काय झालं? काय नाही, आयाला उचकी लागली होती. उचकी लागली होय? लागणारच की आता. योग येतोय म्हणल्यावर. म्हणजे काय म्हणजे? भैरू येतो हाय. काय सांगतोस खरं? अरे असं कसं होईल? काय सांगावं बी धाडला नाही त्यानं. तात्या म्हणला भैरू भेटला होता आणि घराकडेच निघाला होता म्हणे. तू काय ऐकत होता त्याच? आणि मग अजून आला कसं नाही? अहो नाही नाही, मला बी वाटतं हाय का लेकरू येत आहे. सकाळपासून लईच आठवण येत होती त्याची. भीमा जा की, कुठवर आलाय ते जाऊन बघ. येईल किती हो? असं कसं? जा की भीमा. बर जा बाबा, नाही तर तुझ्या आईचं मन थाऱ्यावर नाही राय. जा. बरं आलंच. हा